काय घटना घडली होती नेमकी? आमच्या नातीला आम्ही काल सकाळी टाकळीपुराच्या तालुका 40 गावात पोलिओचा डोस व ते एक दुसरा डोस देण्यासाठी घेऊन गेलो. डोस दिल्यानंतर ते आमचं बाळ 10 मिनिटाच्या आत बेशुद्ध अवस्थेत सारखं झालं. त्याच्यानंतर आम्ही खाजगी रुग्णालय 40 गाव साई हॉस्पिटल येथे नेले. त्यांनी आम्हाला सांगितले की तुमचं बाळ डेड झालं आहे बुवा. मग आम्ही परत घरी नेले व ज्या PC सेंटरवर तिथे डोस दिलेले होते त्यांना संपर्क साधला व त्यांना सांगितले की आमच्या बाळाचं असं असं झालं. ते म्हटले की असं काही होत नाही, डोस दिल्याने काहीतरी दुसरा प्रॉब्लेम असेल. परंतु आम्ही त्याच्यानंतर त्यांनी आमचे 4-5 तास तिथे जागेवर खाऊन घेतले. आम्हाला कुठेही पोलीस स्टेशनला जाऊ दिलं नाही किंवा कुठलीही कारवाई करू देण्यासाठी ते भाग पाडत होते. तर जाऊ नका बुवा, आम्ही करून टाकू. त्याच्यानंतर आम्ही स्वतःहून पोलीस स्टेशनला गेलो. त्याच्यानंतर PI साहेब स्वतः आमच्यासोबत ट्रामा केअर सेंटर 40 गाव येथे आले व त्याच्यानंतर ही पुढची प्रोसेस आली व जळगाव येथे आम्ही रात्री 2च्या सुमारास आलो. परंतु यांनी जळगाववाल्यांनीही त्या बाळाला कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट न देता आमच्या 9 वाजेपर्यंत आमच्या हातातच सकाळपर्यंत बाळ होते. इथं रात्रभर तुम्ही थांबून होतात बाळ मांडीवर घेऊन? रात्रभर मांडीवर घेऊन आम्ही थांबून होतो. काय मागणी काय दादा आपल्या? मागणी फक्त आमच्या बाळाला न्याय मिळावा व त्याचा मृत्यू कसा झाला हे निष्पन्न व्हावं. जे त्याच्यात गुन्हेगार कठोर आहेत त्यांना कठोर कारवाई होण्यात यावी. आणि इथल्या काही लोकांवरही कारवाईची मागणी आहे आपली सिव्हिलच्या? इथल्या लोकांचं एकच होतं, यांनी काहीतरी म्हणजे त्याला पेटी वगैरे कुठं ठेवलं पाहिजे होतं, पण यांनी आमच्या बाळाला हात लावला नाही व आम्हाला सांगत होते की आम्हाला वरून दबाव आहे की बाळाला घेऊ नये बुवा असं. नाकातोंडातून फेस आला दादा अक्षरशः. आता नाकातोंडातून त्या बाळाचा फेस यायला लागला तेव्हा थोडे लोक आले. त्याच्यानंतर त्यांनी आता बाळाला आतमध्ये घेतले. आपलं नाव? तुळशीदास शिवदास मराठे.